नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर. सो मंडळी, मी आली आहे गावी आमच्या महाडला. तर येतानाचा व्हिडिओ शूट करायला काही मिळाला नाही, पाऊस पण खूप होता. त्याच्यामध्ये माझी जी बस होती रिझर्वेशन केलेली 7:45ची बस होती, ती 8:30-9 वाजले तरी काही यायचं नाव नव्हतं. चौकशी केल्यानंतर कळलं की कॅन्सल आहे म्हणून. म्हणजे कंटिन्युअसली विचारत होते तर येईल वाट बघा ट्रॅफिक आहे. आणि नंतर मग ते कॅन्सलच झाली. त्याच्यामुळे ते एक्सचेंज करून घेतलं दुसऱ्या बसमध्ये रिझर्वेशन. ते 9:30 वाजता दुसरी बस आली. त्याच्यानंतर म्हणजे खूप खडतर प्रवास झाला त्या एस टी महामंडळासोबतचा. कारण प्रत्येक वेळी रिझर्वेशन वगैरे असं काही करून येत नाही. विनावाहक महाड जी बस असते तिच्यानेच येतो. आणि राहिला प्रश्न रिझर्वेशन केलं कारण की जो आपला स्मॉल बिझनेस आहे, जो आपण स्टार्टअप केला, त्याच्या आपल्याला ऑर्डर्स होत्या. सो आपण ते घेऊन इकडे येत होतो. त्याच्यामुळे रिझर्वेशन करायचा प्रयत्न केला जेणेकरून गर्दी आहे तर हे व्हायला नको. पण ते चुकीचंच झालं माझ्यासोबत. सो ठीक आहे. आणि गावी आल्यानंतरचं दृश्य तुम्हाला दाखवते मी. अवकाळी पावसाने जे काही वाट लावले लोकांच्या भात शेतीची. सो म्हणजे सगळीकडेच पावसाने वाट लावलेली आहे. आणि आत्ता म्हणजे कालपर्यंत खूप पडत होता, आता तो थोडासा थांबला आहे. सो मी तुम्हाला दाखवते. बघा कशी परिस्थिती आहे सध्या कोकणात. पण पूर्णतः पावसाच्या पाण्यामुळे ही जी शेती आहे ना, पूर्ण त्याचं भात खाली जमिनीवर खाली पडलेलं आहे. याची कापणी कशी करणार आणि कसं हे झोडणार आणि त्याच्यातून कसा भात निर्माण करणार, आता हा मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर उभा आहे.